मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय मोठी अशी गुड न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे ती म्हणजे 2100 रुपयाबद्दलची. तर 2100 रुपये आता प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना भेटणार आहेत. त्याचसोबत तुम्हाला आता जो 6वा हप्ता भेटलेला आहे जो की डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयाचा, त्यानंतर आता जो 7वा हप्ता भेटणार आहे जो की जानेवारी महिन्याचा चालू महिन्याचा, तो कधी भेटणार आहे त्याबद्दल देखील अपडेट देण्यात आलेले आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे लाडकी बहीण योजनेबद्दलचा. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल व या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे. ज्या महिला निकषात बसणार नाही आणि त्यांची जर तक्रार आली तरच त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आहे, याबद्दल देखील माहिती देण्यात आलेली आहे. याबाबत स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसापूर्वीच माहिती दिलेली आहे. दरम्यान आता योजनेच्या पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना काही दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी गुड न्यूज देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ठीक आहे, पात्रतेबद्दल तर या ठिकाणी गुड न्यूज होती ती म्हणजे या ठिकाणी फक्त तक्रार आली तरच अर्जाची पडताळणी होणार आहे. सरसकट कुठल्याही अर्जाची पडताळणी केली जाणार नाही. महायुती सरकारनं जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात 2100 रुपये दर महिन्याला जमा करू, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती. त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तर येत्या मार्च पासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. नेमकी काय माहिती दिली याबद्दलची संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर बघा, त्याच्या अगोदर जी एक महत्त्वाची अजून माहिती आली ती म्हणजे अर्ज पडताळणीबद्दलची, ती देखील पाहूयात. आणि त्याच्यानंतर जे 2100 रुपयाचा हप्ता आहे तुम्हाला नेमका कधीपासून चालू होऊ शकतो त्याची देखील पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. बघा, ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलेच्या मालकीची कार आहे, तसेच ज्या लाभार्थी आणि महिलांचं आधार कार्डला एक नाव आणि बँक खात्यामध्ये दुसरं नाव आहे, अशा महिलांची तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पडताळणी होईल. मात्र GRमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे. GR जशा पद्धतीने आहे तसंच राहणार आहे. ज्या अटी आणि शर्ती आहेत तशाच राहतील. फक्त जर यापुरती तक्रार आली, ह्या 5 अटी आहेत त्यापुरती, तरच त्या अर्जाची छाननी होईल असं सांगितलं आहे. सरसकट कुठल्याही पात्र महिलांची छाननी केली जाणार नाही. त्यांचा लाभ कंटिन्यू चालू राहील, त्यांचा लाभ बंद होणार नाही आणि योजना देखील अशीच चालू राहील. आणि ही योजना तुम्हाला आता पुढं 5 वर्ष या ठिकाणी कंटिन्यू चालू राहिलेली पाहायला भेटेल. त्यानंतर बघा, योजना सुरूच राहणार त्याचबद्दलची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. स्वतः महिला व बालविकास मंत्री यांच्या माहितीनंतर योजनेबाबत चर्चेला उधाण आलेलं होतं. अखेर यावर आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी मोठी अपडेट दिली. लाडकी बहीण योजना ही योजना चालूच राहणार आहे. शासनाने कोणतेही नियमात बदल केलेले नाहीत. सर्व पात्र महिलांना शेवटपर्यंत योजना लागू राहणार आहे, असं स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, ही योजना जी आहे कायमस्वरूपी चालू राहील. कुठलेही अटी आणि शर्तीबद्दलचं जे गोंधळ आहे तो या ठिकाणी नाही आहे. कुठलेही अटी आणि शर्ती शासनाने लागू केलेल्या नाहीत. जो GR आहे त्या पद्धतीने सर्व गोष्टी या ठिकाणी होतील. पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना कायमस्वरूपी लाभ भेटत राहील, असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तर आता 2100 रुपयाबद्दलची जी अपडेट देण्यात आलेली आहे, बघा, मार्चपर्यंत 2100 रुपये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत तुम्ही म्हणाल की आमचे पैसे बंद होतील का, तर नाही. बघा, आचारसंहिता संपल्यानंतर ज्यावेळेस या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपण बऱ्याचशा न्यूज पाहिल्या असतील की योजना बंद होणार, डिसेंबरचे पैसे भेटणार नाहीत. परंतु डिसेंबरचे देखील तुम्हाला 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आले. आणि ज्या लाडक्या बहिणींना सुरुवातीपासून 0 रुपीज भेटले होते, ज्यांना एकही हप्ता भेटला नव्हता, त्यांना थेट 9000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आले. अशा 12 लाख महिलांना जवळपास हे पैसे जमा केले होते ज्यांचं DBT लिंक नव्हतं. त्याच्यामुळे बघा, ही सरकार योजना चालू ठेवणार आहे. त्याचसोबतच त्यांनी जे या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं 2100 रुपयाचं, ते देखील पूर्ण करणार आहोत असं सांगितलं आहे. आणि या ठिकाणी जी न्यूज देण्यात आलेली आहे, जी अपडेट देण्यात आली 2100 रुपयाबद्दलची, ती अशी आहे की मार्चपर्यंत तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे मार्च महिन्यानंतर तुम्हाला पैसे भेटू शकतात. याच्यामध्ये त्याबद्दलची माहिती दिली. बघा, दरम्यान 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या संदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लाभार्थी महिलांना 2100 रुपये मिळू शकतात. बघा, प्रत्येक वर्षाला अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते. जसं की आता ही लाडकी बहीण योजना चालू केली, त्याची देखील अगोदर अर्थसंकल्प मांडला गेला होता.
त्यावेळेस या ठिकाणी 1500 रुपयांनी तरतूद केली गेलेली होती. तर याच्यामध्ये बदल करायचा असेल तर वर्षामध्ये कधीही बदल करता येत नाही. ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर केला जातो त्याच वेळेस बदल केला जातो. म्हणजेच आता मार्च 2025मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे. जवळपास 3 मार्चपासून चालू होईल अशी माहिती मागच्या न्यूजमध्ये आलेली होती. तर मार्चमध्ये याच्यामध्ये बदल केल्यानंतर 2100 रुपयांनी, तर तुम्हाला एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी हा लाभ 2100 रुपयांनी भेटू शकतो. तोपर्यंत मात्र तुम्हाला 1500 रुपयांनी हा लाभ चालूच राहणार आहे. तर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आलेला होता. आता मग 2100 रुपये कधीपासून भेटतील तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. मार्च महिन्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे पैसे चालू होऊ शकतात. हीच तुमच्यासाठी गुड न्यूज होती. तर 600 रुपयाची डायरेक्टली वाढ तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. तर आता डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता भेटला. मग जानेवारी महिन्याचे पैसे कधीपासून भेटतील त्याबद्दलची माहिती आपण आता बघूयात. डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला काय झालं होतं, डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ताही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात येणार का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे. तर नेमके कधीपासून हे पैसे भेटू शकतात. तर बघा, मात्र आता राज्यातील फडणवीस सरकार योग्य टायमिंग साधणार असं दिसून येत आहे. या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा 14 जानेवारीच्या आधी महिलांच्या खात्यात जमा होईल, जेणेकरून महिलांना मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्सवात साजरा करता येईल अशी आशा आहे. तर अशाच पद्धतीने 14 जानेवारीच्या अगोदरच पैसे यावेत असं तुम्हाला वाटतं का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सणासाठी तुम्हाला महत्त्वाचा त्याचा फायदा होणार आहे. तर याबद्दल मात्र जानेवारी महिन्याचा हप्ता जो भेटेल त्याच्याबद्दल मात्र जी अपडेट आलेली आहे त्याच्यामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे की 1500 रुपये जे दिले जातात तुम्हाला ते महिन्याच्या जवळपास शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पैसे जे आहेत लाभ जो आहे तो वाटप केला जातो. त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर जानेवारीचा महिन्याचा हप्ता देखील जो की तुमचा 7वा हप्ता असणार आहे तो जानेवारी महिन्याच्या या ठिकाणी तुम्हाला 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये भेटण्याची शक्यता आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जानेवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला तो हप्ता जो आहे या ठिकाणी दिला जाऊ शकतो. परंतु या ठिकाणी 14 जानेवारीच्या अगोदर हप्ता देवा अशा पद्धतीची आशा सर्वांकडनं आहे, कारण की महिलांचा जो सण आहे जी की संक्रांत आहे ती गोड त्यामुळे होऊ शकते. परंतु या ठिकाणी जी अपडेट दिलेली आहे ज्याच्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माहिती दिली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या भाषणामध्ये डिसेंबरला उशीर झाला पण जानेवारीपासून वेळेवरती पैसे या ठिकाणी येणार असं स्वतः लाडक्या बहिणींना त्यांनी विश्वास दिलेला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटलंही आहे की लाडकी बहीण योजनेवरून महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर योजना बंद होणार असे महिलांना वाटू लागले. त्यातच विरोधक देखील यावरून महायुती सरकारवर टीका करत आहेत. यावर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत महिलांना विश्वास दिला आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असा शब्द त्यांनी दिलेला आहे. कालच्याच त्यांच्या ज्या भाषणामध्ये ही माहिती त्यांनी दिली. जानेवारीपासून वेळेवरती पैसे भेटतील असं सांगितलेलं आहे. तर बघा, जानेवारीचा हप्ता तुम्हाला 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जमा होऊ शकतो. लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे देखील 1500 रुपये 7व्या हप्त्याचे जमा होणार आहेत. तर संपूर्ण जानेवारी महिना जो आहे कधीही त्याचे पैसे येऊ शकतात. जसं की डिसेंबर महिन्याचे त्यांनी डायरेक्टली डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे वाटप करायला सुरुवात केली होती. शेवटच्या आठवड्यामध्ये 3 ते 4 दिवस जवळपास हे टप्प्याटप्प्याने पैसे जे आहेत वाटप केले जात होते. त्याच पद्धतीने जानेवारीचे देखील तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे येऊ शकतात. परंतु या ठिकाणी 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकतात किंवा या ठिकाणी 14 तारखेच्या अगोदर देखील पैसे येण्याची शक्यता असू शकते. सरकार तसा निर्णय घेऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं, सरकारने लवकरात लवकर 14 तारखेच्या अगोदरच या ठिकाणी पैसे वाटप करावेत, जेणेकरून संक्रांतीसाठी या ठिकाणी महिलांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा भेटेल असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. परंतु तुम्हाला जानेवारीचा जो लाभ असणार आहे जानेवारी महिन्यामध्ये 100% दिला जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण अपडेट आजच्या तारखेचं महत्त्वाचं असं तुम्हाला दिलेलं आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.